दोन्ही उडदाची आणि मुगाची डाळ गिरणीतून दळण आणले. एकदम बारीक आणायचे असं दळण. आता ह्याला चाळून घ्यायचे आणि तिंबायचे. 1 किलो पीठ घेतले. रामबंधू पापड मसाला 1 किलोसाठी 1 पॉकेट, 2 किलोसाठी 2 पॉकेट घ्यायचे. पापड मसाला आहे ह्याच्यात टाकायचे. कोमट पाणी करून तिंबून घ्यायचे. आता ह्याच्यात लागेल एवढंच पाणी टाकायचे आणि घट्टसर एकदम मळून घ्यायचे. असं एकदम घट्ट मळून घेतलंय. आता रात्रभर भिजत ठेवायचे असंच. थोडंसं तूप लावून कॅरीबॅगमध्ये घालून ठेवायचे आपल्याला. हवा बंद डब्यामध्ये झाकून रात्रभर ठेवायचे. आता असंच एक गोळा घ्यायचे. ह्याला ना खलबत्त्यामध्ये घालून थोडंसं वाटून घेतलं होतं आपण पिठाला. असं थोडंसं हे झाले, सॉफ्ट झाले. आता याच्या लाटा करून घ्यायचे. थोडंसं प्रेस करायचं असं. असं करून घेतल्यात गाठ्या आता गोल. आता त्याला लाटून घ्यायचं. घेतलं. असं पीठ लावून घ्यायचं आणि लाटायचं. असं लाटून झाले. आता वाळवायला ठेवायचे पेपरवर. असे पापड करून घेतलेत लहान मोठे. तुमच्या आवडीप्रमाणे करायचे. पातळ लाटायचे. असं थोडंसं हडकल्यावर एकावर एक ठेवायचे. असं थोडंसं झाले कडला एकावर एक ठेवायचे. असंच एका डब्यामध्ये किंवा पातेल्यात घालून ठेवायचे आणि उद्या सकाळी उन्हाला थोडंसं कवळ्या उन्हाला किंवा कडक उन्हाला ऊन द्यायचं ह्याला थोडं चांगलं. असं एकावर एक ठेवायचे आता डब्यात घालून. सकाळी ऊन द्यायचे पापडाला 8 ते 9 वाजता. जास्त पण ऊन द्यायचं नाही, पापडाचे तुकडे पडू शकतात. असं उलटून घ्यायचे थोडंसं ऊन लागलं. पापडाला जास्त ऊन द्यायचं नाही. पापड आपले गोळा केलेले आहेत. आता तयार आहेत पापड. उडदाचे पापड तयार आहेत.